खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। शासनाच्या अमृत योजनेतून नव्यानं साकारण्यात येणाऱ्या डेडरगाव जलकुंभाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय। जलकुंभाचा पाया उभारताना पडलेले तडे हे या कामाचे वाभाडे काढणारे ठरले। याबाबत आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी सदर कामावर जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती दिली। नव्यानं उभारणाऱ्या जलकुंभाच्या कामावर निरीक्षणाकरता मनपाच्या वतीनं अभियंता नेमण्यात आलाय। त्यांना हा सदर प्रकार दिसला नाही का? पायाचं काम होत असताना त्यांचं लक्ष नेमकं कुठे होतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। मोहाडीसह चाळीसगाव रोड भागातील जलकुंभाला डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो। मात्र डेडरगाव जलकुंभ जीर्ण झाल्यानं खबरदारी म्हणून पालिकेनं जुने जलकुंभासमोर नवीन जलकुंभाच्या कामाला सुरुवात केली आहे। मात्र डेडरगाव जलकुंभ जीर्ण झाल्यानं खबरदारी म्हणून पालिकेने जुन्या जलकुंभासमोर नवीन जलकुंभाच्या कामाला सुरुवात केली आहे। मात्र नवीन जलकुंभाच्या कामाचा पाया उभारत असताना निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा प्रकार समोर आलाय। पायाच मजबूत नसेल तर जलकुंभ टिकेल तरी कसा, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। गुले नामक ठेकेदाराला महापालिकेकडून मोठमोठाली कंत्राटं दिली जातात। या अगोदर देखील वादग्रस्त ठरलेल्या गुलेलाच अमृत योजनेच्या जलकुंभाचे काम का दिलं गेलं हा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकलाय। जलकुंभाचा पाया उभारत असताना पडलेले तडे यावरून जलकुंभाचं काम किती निष्काळजीपणे केलं जातंय हे लक्षात येतंय। यावर मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी,
संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपळनेर पानखेडा 32व्या आदिवासी महासंमेलनाच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव पिंपळनेर येथे आलेले असून आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध देखावे नृत्य सादर करत रॅली सभास्थळी दाखल झाली. यानंतर आदिवासी पद्धतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आदिवासी बांधवांनी जल जंगल जमीन जनावर यांच्या संरक्षणासाठी एक राहिलं पाहिजे, त्यासाठी मला साथ द्या, सर्व आदिवासी एकत्र आल्याशिवाय मला काम करता येणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं. यानंतर आदिवासी रणरागिनी नंदाबाई भील यांचा आदिवासी एकता परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला. नंदाबाई भील यांनी सवर्ण व्यक्तीशी विवाह केला होता. याचा राग मनात धरून सवर्ण लोकांनी त्यांना नग्न करून पूर्ण गावातून फिरवलं. या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन केस लढवत गावातील नराधमांना शिक्षा दिली होती. आपल्यावर घडलेला प्रसंग सांगताना 19 वर्षांची होती. त्यावेळेपासून लढा देत होती. मुलं लहान होती. माझ्या मागे कुणीही नव्हतं तरी मी लढत राहिले आणि न्याय मिळवला असं त्यांनी भावना विशोधून सांगितलं. कोणत्याही आदिवासी महिलेनं खचून न जाता आपला लढा लढला पाहिजे असं देखील त्या म्हणाल्या. यावेळी आदिवासी एकता परिषदेने खंत व्यक्त करत आपण नंदाबाईच्या लढाईला साथ देऊ शकलो नाही याचं दुःख मनात ठेवून यापुढे कोणत्याही आदिवासी महिलेवर अन्याय झाला तर आपण पूर्णपणे त्यांच्या मागे असू असं सांगण्यात आलं. वाहरू सोनोने यांनी आदिवासींचे देव, आदिवासींची विवाह पद्धती, आदिवासींचे संस्कार यांना न विसरता निसर्गालाच देव मानावं असं सांगत आदिवासी हा हिंदू नाही आणि मुसलमान नाही तर आदिवासींचं स्वतंत्र अस्तित्व असून ब्राह्मणी विचारसरणीचा अंगीकार न करता आदिवासींनी शिक्षण संघर्ष करून जल जंगल जमीन जनावर यांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे असं सांगितलं. आकर्षण 10 लाखांपेक्षा जास्त आदिवासी बांधव या महासंमेलन स्थळी उपस्थित होते. आसाम, अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातून आदिवासी बांधवांची उपस्थिती होती. आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध स्टॉल्स या महासंमेलन स्थळी उभारण्यात आले असून ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर केले जाते. आसाम येथून 3 सुखिया झिरटा यांनी ज्योतिर्गो हाहीन मोरान ट्रायचे आदिवासी बांधवांनी बांबूपासून झोपडी बनवली. अरुणाचल प्रदेश येथूनही मोडनार टाईपच्या हरेली या आदिवासी महिला उपस्थित होत्या. त्यांनी आसामी नृत्य मोरान भिऊ सादर करत संमेलनस्थळी आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. या सर्व स्टॉल्सची व्यवस्था गुजरात व्यारा येथील उत्पल चौधरी गुजरात यांनी केली होती. राजस्थान के भील हो, चाहे हमारे गुजरात के भील हो,
महाराष्ट्र के कोकणा हो, वारली हो या कातकरी हो या गोंड हो या माड़िया हो, किसी भी कम्युनिटी के क्यों ना हो, लेकिन हमारा सभी आदिवासियों का जो खून है वो खून एक ही खून है हमारा। और इस स्तर पर करना चाहता हूं, हम आदिवासी हैं। हमारी पहचान क्या है? हमारी पहचान है जमीन। जिस जमीन से हम जुड़े हैं उससे हमारी पहचान है, और हमारा एक नाम है, और उस एक नाम से हम जाने जाते हैं हम किस आदिवासी गांव से हैं, किस जनजाति से हैं। जमीन और नाम हमारे लिए हमारा अस्तित्व है, इससे हम अलग नहीं हो सकते। मगर आपकी जोहार। तो हम लोग आए हैं असम से। यहाँ पे हम लोग को अपने ट्रेडिशनल को दिखाने के लिए बुलाए हैं, तो हम लोग भी यहाँ आके बहुत अच्छे लगे। और हम लोग अपना जो कल्चर है, जो पहले जनरेशन में हम लोग का जो ये बेम्बो का घर और पत्ता का घर बनाते हैं, तो हम लोग यहीं आके ये दिखाए हैं। और ये जो ऐसे है जो वॉल दे के रखा है, इसको वॉल बोलते हैं। हम लोग बेम्बो से बनाते हैं अपने घर में। और ये गेट तो हम लोग सब बेम्बो से ही ज़्यादातर यूज़ करते हैं। और आप लोग से भी मिलकर बहुत अच्छा लगा। यहाँ पे सब लोग इतना प्यार दे रहे हैं, और हम लोग भी मतलब ये दुआ करते हैं कि अगले साल भी हम लोग को बुलाए यहाँ, फिर हम लोग आके अपना कल्चर भी ऐसा है बोल के हम लोग दिखा रहे हैं सब लोग को। तो नमस्ते। आमच्या खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पानखेडा येथे 32वा आपलं आदिवासी सांस्कृतिक व संमेलन इथं भरवलं गेलेलं आहे। दरवर्षी देशातील विविध भागांमध्ये आदिवासी संस्कृती आणि आदिवासी संस्कृती देशामध्ये असलेले या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी केलेलं, पूर्वीच्या लोकांनी केलेलं कार्य आणि आता ती संस्कृती जपत असताना देशात आदिवासी मंडळी कशा पद्धतीने आपली सांस्कृतिक आणि सगळ्या ह्या एकीने राहतात, हे सगळ्या संमेलनाच्या माध्यमातून आपण हे सगळं इथं या 2-3 दिवसाच्या अधिवेशनात दिसणार आहे। आपण इथं बघतोय आसाममध्ये सगळ्या आसामच्या आमच्या आदिवासी बांधव भगिनी इथं आहेत। त्यांच्याकडनं माहिती घेतली असता आसाममध्ये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या बांबूपासून घरं तयार व्हायचे, आणि देशातल्या विविध राज्यांमध्ये आदिवासी बांधव कशा पद्धतीने राहतात, कसा आपला उदरनिर्वाह करतात, कसं आपलं शेतीवाडी करतात, कशा पद्धतीने आपलं जीवन जगतात, आणि आदिवासी जे पूर्वीचे नेते आहेत त्यांनी कशाप्रमाणे आदिवासींचं संरक्षण करण्यासाठी आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे संघर्ष केला आहे, त्याची या सांस्कृतिक संमेलनाच्या माध्यमातून आदिवासीच्या नवीन पिढींना हे त्याचं ते ज्ञात होण्यासाठी हे सगळं संमेलन होतंय। या संमेलनाला आज आम्ही भेट देण्यासाठी आलो असताना सोबत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी मराठे, पंचायत समिती सदस्य ईश्वर ठाकरे, पंचायत समिती सदस्य साईराम, आमचे सगळे दोघं आदिवासी बांधव आहेत। हे इथं चांगल्या पद्धतीने कार्य सगळं होत आहे। मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आदिवासी बांधवांना, देशभरातून आलेल्या सगळ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना आणि माझ्या माता माऊलींना या खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी आदिवासींनी बनवलेल्या विविध वस्तूंचं अनेक राज्यातील स्टॉल्स विक्री आणि प्रदर्शनासाठी लावण्यात आले होते। विविध प्रबोधनात्मक व्याख्यानं, चर्चासत्र युवा, महिला, बालकांसाठी असणार आहेत। रात्री आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडविणारा रंगारंग कार्यक्रम होऊन 15 जानेवारीला अधिवेशनाचे बिगुल वाजणार असून विविध विषयांचा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी
संपर्क क्रमांक 90-221 94-550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88-059 92-411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96-047 73-779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90-962 04-116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98-813 94-217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73-500 58-826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळ्यामध्ये अवैध उत्खननाला मोठ्या प्रमाणात ऊत आलाय. शासनाचा महसूल कर न भरता दिवसासह रात्रीच्या सुमारास गौण खनिज माफियांकडून सर्रासपणे उत्खनन केलं जात आहे. सुरत बायपास जवळील खानदेश कॅन्सर सेंटर समोर असलेल्या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. दिवसाढवळ्या राजरोसपणे चालू असणाऱ्या गौण खनिज माफियांना नेमकं कुणाचा आशीर्वाद आहे? दिवसभरासह रात्रीतून सुमारे 300 ते 400 ट्रिप गौण खनिजाच्या सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या भागातील खदानी मोठ्या प्रमाणात खोदून गौण खनिजाची चोरी गौण खनिज माफियांकडून सर्रासपणे सुरू आहे. दिवसासह रात्रीच्या सुमारास सुरू असणाऱ्या गौण खनिज चोरीकडे प्रशासनाचं मात्र लक्ष जात नाहीये. कुणाच्या हिमतीवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून गौण खनिज माफिया सर्रासपणे गौण खनिजाची चोरी करतायत. कोट्यवधी रुपयांचं गौण खनिज चोरीला जात असताना महसूल प्रशासन करतंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. चक्करबर्डीसह रावेर, चितोड, दह्याने, बयाने यांसह विविध भागातील चोरीवर महसूल प्रशासन आळा घालण्यात यशस्वी होणार का हे बघणं आता यामुळे अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04-116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73-500 58-826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील निशाणे गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वाळू माफियांवर कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून एका पत्रकाराला टोळक्यानं जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीमध्ये पत्रकार जतन नगराळे यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांनी जखमी पत्रकाराची भेट घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। कुत्रे भुकल्याने ते बळाव म्हणे, त्याला म्हणे या कुत्रे कुठून आणले रे म्हणे, असं कारणाने मला मारलं त्याने खूप। मारूनच टाकणार होते सर, 9 जण होते ते, 11 जण ओळखीचे ना सर सारे। तक्रार कोणी घेत नाही सर शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये। थोरात PI म्हणून आहे सर, सकाळपासून तर तिथं माझा परिवार बसला होता। त्याला जयकुमार राऊतचा काय दबाव आहे, मंत्री रजपूतच येतो, पण त्यासाठी तो टाळाटाळ करतोय। मी गावाला गेलोय म्हणे असं सांगतोय सर। तक्रार पडली आहे ना? हो, तक्रारच घेतली नाही सर। हो सर। DYSP कोण आहे साहेब? बोलतो मीटिंग हे दादा करतील सर, काहीतरी करा सर। मी येतो तिकडं, काळजी करू नका। हो सर, हो। माझं नाव जतन भीमराव नगराळे, मी छोटा मोठा पत्रकाराचा व्यवसाय करतो सर। ते आमच्या गावात रजपूत समाजाचे जे गाव गुंडे आहेत, रेती माफिया, निशाणा गाव आहे आमचं सर। हे रात्री 12 वाजेला मी माझे कुत्रे पाडलेले आहेत 2-3, ते भुकत होते। तिथे ट्रॅक्टर उभं करून ते डायग उभे करून सांगायला का रे माट्या पाडव्या म्हणे, मादरचोद म्हणे, कुत्रे पाडतो पाडव्या म्हणे, तुला लाज वाटतं का म्हणे, कुत्र्या पाडायची अवकाश आहे का तुमच्या माट्याचे म्हणे, असं सांगितलं सर। मी त्याला हे करायला लागलो का 11 लोक येऊन डायरेक्ट मला तोडफोड करायला लागले डायरेक्ट। माझी बायको, माझ्या मुलांना सर्वांना मारलं। माझं एकटं घर आहे दलिताचं निशाणे गावामध्ये, हे वारंवार मला असंच त्रास करतात सर। आणि हा पोरगा 1 नंबर चोर आहे, साला गुंडवृत्तीचा आहे, कायम चोऱ्यास करत राहतो। नाव काय काय? नाव त्याचं एक गोलू पाटील आहे, एक राजपाल सिकंदर राजपूत, एक त्याचं नाव टोपण नाव आहे माझ्याकडं, जे नाव माहिती। त्याचं बापाचं नाव नथे सिंग राजपूत आणि त्याचं नाव दादू म्हणतात त्याला। दादू याचे 5 लोक ओळखीचे होते आणि त्याच्यातला एक जो गुंडा आहे धरण्याचा, तो भडव्या 5 लोक दुसरे आणले होते, त्याचं नाव राज राजपूत आहे। तोच हे गेम करतो आमच्या गावामध्ये, रेती माफिया आहे तो। आणि म्हणजे विना परवानगी रेती वाहतो का? विना परवानगी सर, दादागिरीमध्ये तलवार ठेवतात ट्रॅक्टर मध्ये ते भडवे। तुम्हाला कशाने मारलं? मला लोखंडाच्या राडने मारलं, कुऱ्हाडाने मारलेलं आहे आणि त्या फॅटा मारलेल्या आहेत। डोक्यात काय मारलंय? डोक्यात पण मारलंय सर, लोखंडाची राळ मारलेली, पूर्ण खोपडी फोडून टाकली त्यांनी। आणि ते सांगतात तुमच्याकडनं काही जोडा नाही माट्यांकडनं, असं ते धमकी देतात माझ्याकडं। गावनं पूर्ण नाव सांगितलं। गावचं नाव काय? माझं गाव निशाणा, पोस्ट चिमटाणा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। वाळू माफियांच्या या कारनाम्यामुळे वाळू माफियांना कायद्याचा धाक आहे की नाही, या वाळू माफियांवर नेमकं कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। तर हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235।
एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. मोहाडी उपनगर ते तिखी गावापर्यंतच्या रस्त्याला कोट्यावधी रुपयांची केवळ डागडुजी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या कामाबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत दर्जेदार काम करण्याची मागणी केली आहे. धुळ्यातील मोहाडी उपनगर ते तिखी गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. ग्रामस्थांसह अनेक नागरिकांना आणि वाहन चालकांना या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करावं लागत होतं. यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या SR फंडामधून 3.5 कोटी रुपयांच्या निधीमधून 4.5 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचं काम केलं जात आहे. मात्र हे काम करत असताना केवळ खड्डेच बुजवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. कोट्यावधी रुपयांचं काम करत असताना केवळ डागडुजी न करता दर्जेदार काम करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. माझे नाव प्रीती त्रिवेदी. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल या रस्त्याचं जे कामकाज चाललं आहे वर्षभरातून फक्त एकदा किंवा दोनदा फक्त इथे येतात, फक्त डागडुजी करतात. याच्या उपरांत ते काहीच करत नाही. नेमकं चाललं काय प्रशासनाचं ते आज तरी कळावं. आज प्रत्येकाने आवाज उचलण्याची गरज आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज इथे ही जी जनता आहे ती अशिक्षित असल्यामुळे इथून आवाज उचलणार कोण नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस रस्ते बनवले जातात त्याच्यात रस्ता कमी आणि खड्डे जास्त असतात. मग रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते हे महत्त्वाचं आहे. मोहाडीपासून ते तिखी गावापर्यंत दिवस रात्र इथून वाहने चालत असतात. सर्वात महत्त्वाची म्हणजे इथून चालणाऱ्या वाहनांमुळे हा रहदारीचा रस्ता असल्याने तरी या प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष चाललंय. मग आजपर्यंत प्रशासन झोपलंय का? सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळून प्रशासन हे करणार आहे का? याचं पहिले उत्तर द्यावं. का इथली जनता अनाडी आहे म्हणून गोरगरिबांच्या जीवाशी खेळणार आहे का प्रशासन? याचं उत्तर देण्यात यावं. काल कलेक्टर साहेब आणि माननीय शोभा बच्छाव जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी एक नवीन GR काढलेला आहे की ज्या एरियातले किंवा ज्या ठिकाणचे रस्ते नादुरुस्त असतील आणि त्या रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसेल तर त्याबद्दल त्या जो ठेकेदार असेल त्या एरियाचा तर त्याला विचारणा करण्यात येईल किंवा त्याला रद्दबातल करण्यात येईल किंवा त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. अशा पद्धतीने हे करण्यात येणार. मग आता ह्या एवढ्या ज्या रोडाचा 5 किलोमीटरच्या रोडाचा कोणावर हे नाही आहे का, अधिकार नाही आहे का? आणि आज एवढा जो निधी मंजूर केला जातो, आज याच्यासाठी 15 कोटीचा निधी आहे, तुम्ही 5 कोटी तरी खर्च करतायत का याच्यावरती? मग हा होणारा भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? हा पैसा जातो कुठं याचा विचार केला जातोय का? हा पहिले विचार करावा. गरिबांच्या जनतेशी खेळू नये. त्यांना होणाऱ्या अत्याचार अन्याय याच्यावरची विचार करण्यात यावा. कारण की आज जर इथून कोणाचा बळी जाईल त्यावेळेस प्रशासन जागा होणार आहे का? रात्री अपरात्री बरेचसे इथे अपघात होतात. अपघात कशामुळे होता? गाडी स्लिप झाली त्याच्यामुळे होता.
आणि हे कच्चे डागडुजीचे रस्ते करून फक्त प्रशासन फक्त सांगतं की आम्ही रस्ता बनवला आणि त्याचे फक्त 1 महिनाभर रस्ता व्यवस्थित राहत नाही, कारण की रहदारीचा रस्ता असल्यामुळे ते प्रशासन आता तरी जागा व्हावं आणि ह्या गोरगरिबांच्या जीवनाशी खेळू नये. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे शहरासह परजिल्ह्यातून चोरी केलेल्या 9 मोटरसायकलसह मोहाडीच्या अट्टल चोरट्याला LCBनं बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातील 2,25,000 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकल LCBनं हस्तगत केल्या. या प्रकरणी अट्टल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानं अजून कुठे मोटरसायकल चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. अल्ताफ मुख्तार कुरेशी, राहणार दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याची अधिक चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येते. मोटरसायकल दाखल गुन्ह्यातील तपास चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकानं ही कारवाई केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं पार पाडली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411.
सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.